जय श्री मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाईड केली जाते. यामध्ये त्या कोणत्याही प्रकारचे शिक्षण असो, पहिली ते त्याचे मेडिकलपर्यंत सुद्धा त्यांना यामध्ये स्कॉलरशिप प्रोव्हाईड केली जाते. पण याची जी काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस अगोदर ऑफलाईन होती, त्याच्यानंतर ऑनलाईन करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन केल्याच्या नंतर आता यामध्ये नव्याने एक डॉक्युमेंटची एक एक्स्ट्रा वाढ करण्यात आलेली आहे. तर ते डॉक्युमेंट काय आहे, ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. त्याकरिता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला याच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसून पडेल. तर यामध्ये तुम्ही बघू शकता दुसऱ्या नंबरचं हे एक ऑप्शन आहे. यामध्ये लिहिलेलं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम. तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल न्यू क्लेम. तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं एंटर करायचे आहे. एंटर केल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावर तुम्ही क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर जे काही तुमच्या कार्डला मोबाईल जोडलेला आहे त्यावर एक ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड तुम्हाला दिसून पडेल आणि यामध्ये खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं बघा सिलेक्ट सेंटर असं एक ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही सेंटर राहील म्हणजे तुमचा जो काही तालुका राहील, तो तालुका तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. जनरली यामध्ये फक्त आणि फक्त एकच ऑप्शन असतो. तर त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचा तालुका असेल त्या तालुक्याचं नाव दिसेल आणि त्याच्यानंतर मग इथं खाली ऑप्शन येईल योजना श्रेणी निवडा. यामध्ये 4 ऑप्शन आहेत. शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना, समाज कल्याण योजना. यामध्ये तुम्हाला शैक्षणिक कल्याण योजना यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर मग तुमचे जे काही तुमचे पाल्य ज्या काही वर्गात आहेत किंवा जे काही शिक्षण घेतात त्या शिक्षणानुसार तुमचे यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तिथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल स्टुडंट सरल आय-डी. आता हे नवीन एक ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे. मित्रांनो यामध्ये अगोदर हे ऑप्शन नव्हते. सरळ आय-डीचे हे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले नव्हते. अगोदर तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांचे शैक्षणिक डॉक्युमेंट जोडावे लागत होते. आता नवीन हे ऑप्शन आलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचे, तुमच्या पाल्याचे आता सरळ आय-डी यामध्ये जोडायचे आहे. आता सरळ आय-डी तुम्हाला कुठून मिळणार? तर मित्रांनो, तुमची सरळ आय-डी तुमची शाळेतून सुद्धा मिळू शकते किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकते. ते तुम्हाला इथं एंटर करायची आहे आणि एंटर केल्यानंतर मग सर्च यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक सर्च ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर जे काही तुमचे विद्यार्थीचे नाव असतील, म्हणजे नाव, कोणत्या शाळेत शिकते, हे त्याची जन्मतारीख काय आहे, सगळी डिटेल यामध्ये तुम्हाला दिसून पडेल आणि या सगळ्या डिटेल्स तुम्हाला यामध्ये दिसून येतील. त्याच्यानंतर पुढे खाली क्लिक करा. खाली इथे बघा, इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत. या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं बघा, खाली आहे मागील शैक्षणिक वर्षात उपस्थिती प्रमाणपत्र. यामध्ये मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये जी काही त्यांची उपस्थिती आहे, ते उपस्थिती प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे. त्याच्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट जोडायची आहे. त्याच्यानंतर पाल्याचे आधार कार्ड म्हणजे तुमचे जे काही मुलं असेल, मुलगी असेल त्याचे आधार कार्ड यामध्ये जोडायचे आहे. त्याच्यानंतर राशन कार्ड. त्याच्यानंतर इथं आहे एज्युकेशन सेल्फ डिक्लेरेशन शैक्षणिक स्वयंघोषणापत्र. आता हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला कुठून मिळेल आणि हे स्वयंघोषणापत्र कशा पद्धतीने भरायचे आहे? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं खालच्या बाजूला एक नोट देण्यात आलेली आहे. इथं बघा खाली लिहिलेलं आहे नोट डाउनलोड द एज्युकेशन सर्टिफिकेट सॉरी एज्युकेशन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही बघा खालच्या बाजूला स्क्रोल करा शैक्षणिक योजनेचे अर्ज हे तुम्हाला ऑप्शन दिसून पडेल. या क्रायटेरियामध्ये तुम्हाला बघू शकता इथं शैक्षणिक स्वयंघोषणापत्र म्हणून ऑप्शन आहे आणि प्रत्येक श्रेणीकरिता एक स्वयंघोषणापत्र यांनी इथं देण्यात आलेलं आहे. जसे E01 साठी एक आहे, E02, E03, E04 असे प्रत्येक श्रेणीकरिता एक वेगळा स्वयंघोषणापत्र त्यांनी इथं देण्यात आलेलं आहे. तर जसे मला E01 करिता अर्ज करायचा आहे, तर मला याच्यासमोर जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे डाउनलोड करून, यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही स्वयंघोषणापत्र आहे, हे तुम्हाला दिसून पडेल. तर इथं मीच्या नंतर जे काही अर्जदार असेल, म्हणजे ज्याच्या नावाने हे पेटीचे कार्ड असेल, त्या व्यक्तीला इथं आपले नाव लिहायचे आहे. त्याच्यानंतर मग कुमारी किंवा कुमार. आता यामध्ये जे काही पाल्य असेल, त्या पाल्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग खाली ठिकाण, जे काही तुमचे ठिकाण असेल, दिनांक, अर्जदाराची सही. आता अर्जदाराची सही कोण राहणार? ज्याच्या नावाने हे बांधकाम कामगाराचे कार्ड बनलेले आहे, त्या व्यक्तीची सही. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव. तर अशा प्रकारे हा स्वयंघोषणापत्र आहे. हा स्वयंघोषणापत्र तुम्हाला यामध्ये जोडायचं आहे. त्याच्यानंतर
डॉक्युमेंट व्हेरिफाईड यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू व्हिजिटिंग डेट्स असे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये जे काही व्हिजिटिंग डेट अवेलेबल असतील, त्या व्हिजिटिंग डेट तुम्हाला इथं दिसून पडतील आणि यामध्ये रेड कलर, येलो कलर आणि ब्लॅक एक फिकट कलर असे तुम्हाला 3 कलरमध्ये दिसतात. तर रेड कलरमध्ये ज्या दिवसाला सुट्टी असेल असे सुट्टीचे दिवस, त्याच्यानंतर येलो कलरमध्ये म्हणजे पिवळ्या रंगामध्ये जे डेट ऑलरेडी बुक झालेले आहेत, असे सगळ्या डेट तुम्हाला दिसून पडतील आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जी काही डेट अवेलेबल असतील, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. इथे क्लिक क्लिक केल्यानंतर मग खालच्या बाजूला एक डिक्लेरेशन आहे. या डिक्लेरेशनवर इथे क्लिक करा आणि मग सबमिट यावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर जे काही तुमचा मोबाईल जोडलेला असेल, त्यावर एक ओ-टी-पी जाईल आणि त्याच्यानंतर मग प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर जे काही अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला निघेल, त्या अपॉइंटमेंट लेटरला घेऊन आणि तुमची जी काही संबंधित शैक्षणिक डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट घेऊन तुमच्या बांधकाम ऑफिसला जायचं आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर तुमची डॉक्युमेंटची पडताळणी केली जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन माहितीसह पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.